तर आज या ठिकाणी आपण प्रचंड गर्दी केलेली आहे. प्रचंड असा जनसमुदाय आहे. 2 जणांचा 3 जणांचा काही हरकत नाही, पण आपण सगळे एकत्र यायला पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. वर्षानुवर्ष हे मालक लोक आपल्या कामगारांवरती अन्यायच करत आलेत, पण आता नाही. आता आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत. लेकिन ये अन्याय तो अभी हो रहा है, तो फिर वर्षानुवर्ष किस लिए? अरे तू कधी कामगार नेत्यांची भाषण ऐकलीस का? हाँ नहीं नहीं. हा, म्हणून असं बोलतोयस. अरे बोलण्यात कसं वजन पाहिजे रे. वजन नसेल ना तर मागण्या मान्य होतील का? नाही ना. चला म्हणा, आमच्या मागण्या मान्य करा. मान्य करा. मान्य करा. तुम्ही काय जेवला नाहीत का आज? जब से न्यूज सुना है ना, तब से खाना खाया नहीं जाता है. हो ना, जेव्हापासून ही बातमी ऐकली आहे ना, तेव्हापासून रडून रडून सगळी एनर्जीच निघून गेली आहे. त्यामुळे खूप भूक लागली हो. आप खा के आएगा तो चलेगा क्या? हाँ हाँ. नाही. कार्यकर्ता हा निष्ठावान हवा, कर्मप्रेमी हवा, खाद्यप्रेमी नाही. तेव्हा म्हणा, आमच्या मागण्या मान्य करा. मान्य करा. मान्य करा. शाबास म्हणा, आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. हा. म्हणशील? हा. म्हण. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. बरोबर बोलत. नशीब माझे कान वाजले. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. काय काय चाललंय? काय रामाश्रयात मोर्चा वगैरे काढलेत? आधी कधीच घडलं नसेल ना? काय करणार मग? रामाश्रयामध्ये आजवर कधीही नव्हत्या घडल्या अशा घटना घडतायत म्हटल्यानंतर कामगारांनी तरी काय करायचं? चांभळे, तुम्ही कामगार का म्हणवताय स्वतःला? मॅनेजर आहात इथले. नाही, मी आता या कामगारांचा नेता आहे. अहो पण ह्या अशा घोषणा करून किंवा मोर्चा काढून काय होणार आहे? जो काही प्रॉब्लेम आहे तो मला किंवा कपिलला येऊन सांगायचं ना. आम्ही ऐकलं नसतं का? आमच्या कार्यकर्त्यांकडून मला असं कळलंय की ते जेव्हा शिष्टाई करायला आले होते तेव्हा त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आमच्या शिष्टाई करणाऱ्या दूतांशी अशी हीन वागणूक केली, त्याचा आम्ही निषेध करतोय. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत. जांभळे, मला कळतील असे शब्द वापरा ना. मल्लिका मॅम, मी सांगते काय झालं माहितीये का. अत्रंग आणि बहादूर सरांकडे गेले, विचारायला की तुम्ही असे का वागताय. तर सरांनी अक्षरशः त्यांना हकलून दिलं. ते गेले होते. हो. अहो कपिल काही ऐकण्याच्या मनस्थितीत आहे का आता? आणि मुळात हा मार्ग चुकीचा आहे. माझ्याकडे यायचं ना, मी ऐकलं असतं. नाही, त्याचं काय आहे ना, आम्हाला आजपर्यंत फक्त आपणकडे जायची सवय होती, त्यामुळे तुमच्याकडे यायचं लक्षातच आलं नाही आमच्या. काही हरकत नाही. आता तरी सांगाल शांतपणे नक्की झालंय काय? पर हमको जो चाहिए ना, उसमें आप कुछ नहीं कर सकता है. अरे पण मोर्चा कशाबद्दल आहे एवढं तर सांगू शकता की नाही? आमचा मोर्चा मालक आलेत. आमच्या मागण्या मान्य करा. गौरी त्यांची नाहीतर आम्ही संप करू. शाबास शाबास. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो. अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, अगं, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय. पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन.
फक्त तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके